ह्याच भीतीनं आत्महत्या केलेली आहे आणि त्याच कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी भुजबळ हे दाखल झालेले आहेत। खरं तर वारंवार भुजबळांकडून ग्वाही दिली जाते, आवाहन केलं जातंय की ओबीसी समाज बांधव यांनी एकजुटीनं या आरक्षणाचा लढा दिला पाहिजे, ओबीसी आरक्षण हे कुठेही संपुष्टात येणार नाही अशी ग्वाही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दिली जाते आणि त्यानंतरच आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर सध्या आपल्या सोबत आहेत। निशांत, भुजबळांनी या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे आणि आता त्यांच्या कुटुंबियाची एकूण सर्व परिस्थिती जाणून घेतली। त्यांच्याबरोबर कुटुंबातल्या सर्व सदस्यांबरोबर त्यांनी चर्चा केलेली आहे। नेमकी परिस्थिती काय होती, कशामुळे ही निर्णय भरत कराड यांनी घेतला याबद्दलची सगळी माहिती घेतलेली आहे आणि त्यांना हॅलो हॅलो हो निशांत, आवाज येतोय, बोला। हा येतोय। आता भुजबळ साहेब सर्व समाज बांधवांना संबोधित करतील, कारण मोठ्या संख्येने इथे लोक इथे आलेले आहेत आणि ते तर मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव हे गावकरी देखील इथे जमलेले आहेत। निशांत, त्यांचं म्हणणं काय आहे? त्यांचं भुजबळांशी काही बोलणं झालंय का? भुजबळ साहेब बोलतील। भुजबळ साहेब आता इथल्या जे आलेली लोक आहेत, लातूर जिल्ह्यातून असतील किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातून जी लोक आलेली आहेत त्या संबोधित करतील। अगदी, तर आता नुकतीच भरत कराड याच्या कुटुंबियांची मंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेतलेली आहे आणि या सांत्वनपर भेटीनंतर ते माध्यमांशी देखील संवाद साधतील। तुर्तास ही दृश्य अनेक गावकरी ओबीसी समाज बांधव हे देखील मोठ्या संख्येनं इथं जमा झालेले आहेत। त्यांच्या मागण्या, त्यांचं म्हणणं देखील मंत्री भुजबळ हे ऐकून घेताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर वारंवार या सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी समाज बांधव हे आक्रमक झालेले आपण पाहतोय। राज्यभरामध्ये ओबीसी समाज बांधवांचं ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे। सरकारच्या या जीआर विरोधात, मराठा आरक्षणाच्या या जीआर विरोधात मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवला जातोय आणि त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे। त्यांनी देखील हायकोर्टामध्ये या संदर्भातली याचिका ही दाखल केलेली आहे। ओबीसी आरक्षण हे कुठेही संपुष्टात न येण्यासाठी त्यांनी आक्रमक असा पवित्रा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगानं ते राज्यभर दौरे करतायत आणि आज लातूरमधील या आत्महत्याग्रस्त तरुणाच्या कुटुंबियांची मंत्री छगन भुजबळ यांनी आत्ताच सांत्वनपर भेट घेतलेली आहे। आपले प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर आपल्या सोबत आहेत। निशांत, या कराड कुटुंबियांची मंत्री छगन भुजबळ यांनी सांत्वनपर भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आम्ही पाहतोय की मोठ्या संख्येनं ओबीसी समाज बांधव हे देखील इथे जमलेले आहेत। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि पुढच्या आंदोलनाची दिशा नेमकी कशी असणार आहे? सभामंडप जे आहे त्या सभामंडपामध्ये मोठ्या संख्येनं लोक जमलेले आहेत आणि आता छगन भुजबळ या